मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार आहे। एक मोठी बातमी, राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित हे करण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्र्यांना इतर मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे आणि अधिसूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यांना घेतलेला निर्णय बदलू शकतात। मात्र अशा निर्णयामागील कारणे मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपामध्ये नोंदवावी लागणार आहेत आणि संबंधित विभागाच्या कामकाजाची प्राथमिक जबाबदारी ही त्या विभागाच्या मंत्र्यांचीच असणार आहे। नव्या नियमांमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या प्रशासकीय अधिकार व कार्यपद्धतीबाबत आता स्पष्टता आणली आहे। मुख्यमंत्री एखाद्या विभागातली कागदपत्र मागवू शकतात आणि संबंधित मंत्री तसंच विभागाच्या सचिवांनी ती कागदपत्र सादर करणं हे बंधनकारक असणार आहे। तर काही आता नियमांमध्ये आता बदल होतात। महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित काही बदल झालेले आहेत आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एखाद्या विभागातली कागदपत्र मागवू शकतात, इतर मंत्र्यांनी घेतलेले त्या विभागाच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय बदलू शकतात आणि या संदर्भात फक्त त्यांना लेखी या संदर्भात निर्णय का बदलला याची कारणं द्यावी लागणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ओम, ही एक खूप मोठी बातमी म्हणता येईल। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय हा बदलण्याचा कायदेशीर अधिकार असणार आहे। काय नेमकं या संदर्भात आणखी तपशील आहेत? अनुपमा, खरं तर महाराष्ट्र राज्य शासनाकडनं शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने कुठल्याही मंत्र्याच्या विभागाच्या संदर्भातला जो निर्णय सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्वाचा असेल तो बदलण्याचे अधिकार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात मुख्यमंत्र्यांना तो देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अधिसूचनेच्या अनुषंगाने सार्वजनिक हिताच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी बदललेला कुठलाही निर्णय हा लागू करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातलं केवळ आणि केवळ लेखी स्वरूपातलं जे काही टिप्पण असेल किंवा त्या संदर्भातली जी नोंद असेल की हा निर्णय कुठल्या अनुषंगाने बदलला जातोय त्या संदर्भातली माहिती ही मुख्यमंत्र्यांना कळवावी लागणार आहे। मात्र या एका गोष्टीच्या आधारावरती आता कुठल्याही खात्याचा जो निर्णय आहे तो बदलला जाणं मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत आलेला आहे। खरं तर प्राथमिक जबाबदारी ही त्या विभागाच्या मंत्र्याचीच राहणार आहे, परंतु जे निर्णय बदलले जातील त्या अनुषंगाने मुख्यमंत्री सुद्धा त्यासाठी उत्तरदायी असतील। कारण मुख्यमंत्री जर आपण विचार केला तर हे कॅबिनेटचे प्रमुख असतात, त्यामुळे या अधिसूचनेनुसार कुठल्याही विभागातील कागदपत्र मुख्यमंत्री मागवू शकतात। तसेच सचिवांना ती कागदपत्र बंधनकारक स्वरूपात मुख्यमंत्र्यांकडे सादर देखील करावी लागणार आहे। त्यामुळे निश्चित प्रशासकीय दृष्ट्या हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आल्याचं या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।